गेल्या 5 वर्षांपासून केवळ बदनामीचा प्रयत्न, कोर्टात विषय सुरू, त्यामुळे कोर्टात बोलू. दिशा सालेन मृत्यू प्रकरणावरून आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, तर कोर्टात उत्तर द्या आम्हाला काय, नितेश राणेंचं उत्तर. राजीनामा देऊन चौकशीला सामोरं जातो अशी भूमिका आदित्य ठाकरेंनी घ्यावी. आत्महत्येचं प्रकरण होतं तर पळापळी आणि लपालपवी का सुरू आहे? नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा, नितेश राणेंची मागणी. आदित्य ठाकरेंचा संबंध नसल्याचं सीआयडीने रिपोर्टमध्ये म्हटलंय. तपास यंत्रणेवर विश्वास नसावा म्हणून सालियन कुटुंब कोर्टात गेलं असेल. दिशा सालियन प्रकरणावर आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य. 2.5 वर्षानंतर सालियन कुटुंबियांनी याचिका दाखल केली. दिशा सालियन प्रकरणामध्ये त्यांच्या वडिलांना न्याय मिळावा. अमोल मिटकरींचं वक्तव्य. दिशा सालियन विषयामध्ये राज्याचे मूळ प्रश्न भरकटू नये, मिटकरींचं विधान. दिशा सालियन प्रकरणात स्थापन झालेल्या एसआयटीचा रिपोर्ट अद्याप प्रलंबित आहे. एसआयटी असलेल्या सर्व अधिकाऱ्यांची याआधी बदली आणि तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांचीच बदली झाल्यानं या प्रकरणात रिपोर्ट प्रलंबित आहे. औरंगजेब प्रकरण सरकारवर उलटलं म्हणून दिशा मृत्यू प्रकरण काढलंय. सालियन परिवार आता दबाव असल्याचं दिसतंय. संजय राऊतांचा आरोप. ठाकरे कुटुंबाला बदनाम करण्याचा सातत्यानं प्रयत्न, संजय राऊतांची टीका. दिशा सालियनची प्रथमदर्शनी हत्या, या प्रकरणात अनेक जण आहेत हे सिद्ध झालंय. संजय शिरसाट यांचं वक्तव्य. जो कोणी आरोपी असेल त्याला शिक्षा होणार असल्याची शिरसाटांचं वक्तव्य. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात 5 वर्ष काय झालं? माझ्या मुलाला बोट लावणाऱ्याचं मुंडकं छाटलं असतं. दिशा सालियन प्रकरणावर जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया. दिशासाठी न्याय मागताय त्याप्रमाणे पूजा चव्हाणला पण न्याय द्या. सीबीआय चौकशी लावा, करुणा मुंडेंची मागणी. दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून विधानसभेत गदारोळ. विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक. हत्या प्रकरणामध्ये मवियाच्या काळामधील मंत्र्यांचा सहभाग असा संशय. एसआयटी चौकशी नेमली पण निष्कर्ष समोर नाही. कुटुंबावर दबाव म्हणून प्रकरण दाबलं गेलंय, अमित साठमांचा आरोप. दिशाच्या वडिलांनी याचिका दाखल करून योग्य केलंय. सुशांत सिंह राजपूत प्रकरणही यामधून स्पष्ट होईल. सुशांत सिंह राजपूतचे वडील के सिंह यांचं वक्तव्य. हे सर्व प्रकरण राजकीय षडयंत्राचा भाग दिसतोय. सिनियर अधिकाऱ्याची एसआयटी चौकशी तिकडे सुरू होती. दिशा सालियन प्रकरणावर अनिल देशमुखांचं वक्तव्य. प्रत्येक प्रकरणामध्ये फक्त न्याय झाला पाहिजे. राजकीय ताकद वापरून दाबणं खूप चुकीचं आहे. दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूतला न्याय मिळेल की नाही हे येणारा काळच सांगेल, अंजली दमानी यांचं वक्तव्य. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांचं एकमेकांविरोधामध्ये आंदोलन. दबाव आणला कशाला? न्याय फक्त हवा. फलक विझळकावत घोषणाबाजी. हिंसाचारानंतर नागपूरमधील परिस्थिती पूर्ववत. काही भागांमधील संचारबंदी शिथिल. नागपूर जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांची माहिती. नागपूर हिंसाचार प्रकरणाच्या सगळ्या पोस्ट आयपी ॲड्रेस तपासलेच. अभी तो सिर्फ अटॅक हुआ है. नागपूर राडा दरम्यान पोस्ट व्हायरल झाली होती. पोस्टचा संबंध बांगलादेशातून असल्याचं तपासात समोर आलंय. नागपूर राडा प्रकरणातील आरोपी फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल. फहीम खानसह इतर 50 आरोपींवर नागपूर सायबर पोलिसांकडून मध्यरात्री देशद्रोहाचा गुन्हा दाखल. नागपूरच्या राड्यामधील मास्टरमाइंड फहीम खानचे मालेगाव कनेक्शन 5 महिन्यांपूर्वी मालेगावमध्ये आलेलं असल्याचं समोर. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालेगावमध्ये केली होती पक्षाची मागणी. नागपूर हिंसाचारात फहीम खाननंतर आता सय्यद असीम अली चर्चेमध्ये. राड्यानंतर सय्यद अलीच्या हालचालींवरही तपास यंत्रणांची नजर. सय्यद असीम अली हा औरंगजेबचा कट्टर समर्थक आहे. नागपूर हिंसाचारामध्ये 60 वाहनांची तोडफोड, 5 जण जखमी. सरकारकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणामधील प्राथमिक माहिती आहे. वाहनांचं पूर्ण नुकसान झाल्यास प्रतिवाहन 50,000 मिळणार आहे. नागपुरात राडा घडवण्यासाठी आरोपींच्या 3 ठिकाणी बैठका झाल्याची माहिती. फहीम खानच्या नेतृत्वात जमाव एकत्र आल्यानंतर बैठका झाल्याचं समोर आलंय. राडा कसा करायचा याचा बैठकांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. औरंगजेबच्या कबरीपर्यंत कोणीही जाऊ नये यासाठी कबरीच्या मागच्या बाजूला पत्रे लावले. आठवडाभरापासून खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीच्या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त. शहरातील सर्व रस्त्यांवर नाकाबंदी आहे. छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळ लेण्यावर देखील पर्यटकांची संख्या रोडावली आणि औरंगजेबच्या कबरीच्या वादाला पर्यटनाचा फटका बसलाय. विधानसभा निवडणुकीवेळी फहीमनं मालेगावला भेट दिली होती आणि फहीमचं मालेगावमध्ये काही दहशतवादी संघटनेशी संपर्क असल्याचं कळतंय. महाविकास आघाडीच्या नेत्यांची राज्यपालांशी भेट झाली आहे. विधान परिषदेमध्ये नियमानुसार कामकाज होत नसल्याचा आरोप आहे. मग या नेत्यांनी राज्यपालांकडे तक्रार केली. आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड, नाना पटोले आणि अंबादास दानवेंसह इतर आमदारांनी घेतली भेट. संतोष देशमुखांच्या हत्येला 100 दिवस पूर्ण. देशमुख हत्येतील एक आरोपी अद्यापही फरार आहे. 9 डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाली होती. बीड प्रकरणामधील फरार आरोपी कृष्णा आंधळेंना आतापर्यंत गुंगारा दिला आणि प्रशासनानं याबाबत स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे. धनंजय देशमुखांचं वक्तव्य. तर 100 दिवसात सर्वांचंच योगदान खूप मोठं असंही वक्तव्य.
खोक्या भोसल्याच्या पत्नीच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस. कालपासून बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे. घर पाडणाऱ्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आहे. दरम्यान वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरला विभागीय आयुक्तांची नोटीस. खेडकर कुटुंबियांच्या नावावर तब्बल 12 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. 12 कोटींची मालमत्ता असल्यानं नॉन क्रिमिलियर रद्द करू नये का, विभागीय आयुक्तांचा सवाल. नाशिकच्या आंबेगावमध्ये वाडीमध्ये 2 भावांची शस्त्रानं वार करून हत्या करण्यात आली आहे. मुन्ना जाधव अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष असल्याची माहिती आहे. सह्याद्री अतिथीगृहावर बिल गेट्स आणि मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. महाराष्ट्रामधील गुंतवणूक वाढवण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे.